नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर सकाळपासून काही ब्लॉग स्टार्ट केला नव्हता, पण आता दुपारी सगळं म्हणजे जेवण वगैरे माझं झालेलं आहे. आज जेवणामध्ये बनवलं होतं कोबीची भाजी, पोळ्या आणि वरण भात. आणि जस्ट इथे आता तूप बनवलं आहे मी. कारण साई हे आम्ही किती 3-4 दिवसातून 1 लिटर दूध घेतो आहे. तर त्यामुळं काय होतं आहे की तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही साई साठत, पण जेवढी काही साठली होती एक छोटं पातेलं, तर त्याचंच तूप बनवलं आहे. आता तूप उकळत आहे. त्यानंतर माझी थोडी कामं आहेत बाहेरची, ते पण करणार आहे. पण ह्यांना आज उशीर झालेला आहे येण्यासाठी. तर मग हे आल्यानंतर ह्यांचं सगळं जेवण वगैरे झालं की मी संध्याकाळी बाहेर पडणार आहे. कारण माझे जे काही साड्यांचे फॉल वगैरे आहेत ते आणायचे आहेत. आणि या कामाच्या व्यापात फारसं मी काही ब्लॉगिंग वगैरे करतच नाही आहे. तर ठीक आहे, चला. असं तूप चांगलं उकळत आहे या ठिकाणी. आणि कलर इतका छान आला आहे त्याला, एकदम पांढरा शुभ्र असा कलर. कारण हे म्हशीच्या तुपाचं आहे ना, तर ते पूर्ण तूप व्हाईटच दिसलं पाहिजे खरं तर, तरच त्याची मजा आहे. हे पहा, म्हणजे ह्या पातेल्याच्या अर्धच लोणी होतं. आणि त्याचंच पहा मी केलेलं आहे. तर रव्याला आळी लागू नये म्हणून मी ते रवा पण भाजून ठेवते आहे. भाजून ठेवलेल्या रव्याला आळी लागत नाही आणि झटपट कोणत्याही गोष्टीला होते. तर ह्यांच्यासाठी वरण गरम करते. आता मी वरण आजचं साधं केले, कारण दरवेळी मी फोडणीचंच करत असते. आज जरा साधं वरण केलेलं आहे. आणि इकडं लगेच तूप आहे ना, तर त्यांना तूप वगैरे ताजं तूप वगैरे घालून देणार आहे. आता पहा, हे होत आलं तूप. आणि सगळीकडे घमघमाट सुटलाय पहा. वरणाचं करते बंद. सो फायनली तुपाचं काम झालंय. खूप चांगला गोळा निघाला ह्याचा, म्हणजे लोण्याचा गोळा फार छान निघाला. त्यामुळे आता ह्यांना माहिती नाही, हे आल्यावर लगेच ओळखतील तूप केलंस का म्हणून. कारण सगळ्या घरभर तुपाचा वास सुटला आहे ना. त्यामुळे आता वरण भात आणि तूप असं छान देणार त्यांना जेवायला. त्यापेक्षा ट्रायपॉड वगैरे ठेवून देते. इस्त्रीचे कपडे आलेले आहेत, ती ठेवायचे आहेत. सूर्यास्त वातावरणात एवढी गरमी आहे की संध्याकाळी होता 6:30 वाजलेत आणि पहा घाम येतो पूर्ण, एवढी गरमी आहे. आणि आता घेत आहे ग्रीन टी. हे ना, ह्यांची वाट पाहता पाहता मला संध्याकाळ झाली अक्षरशः. आणि ह्यांचा अजून काही तपास नाही. मी आता कॉल करून विचारते. आणि मला पण बाहेर पडायचं आहे. एक तर कामं भरपूर आहे डोक्यावर, काही सुचत नाही आहे. चला फॅन खाली बसूया जरा. तर फायनली झाले सगळे कामं. कारण कसं होतं, ब्लाऊज वगैरे शिवायला द्यायचे, त्याची मम्मीने काही साडी आणली होती त्यावर. आणि ड्रेस देखील एक भेट म्हणून आलेला होता, तो देखील द्यायचा होता. अशा काही गोष्टी होत्या. चला लिफ्ट आली. समया होत्या त्यावर नावं टाकून झाले. आणि आता वाजले आहेत 7:30. तर आत्ता हे येतील, कारण आज खूपच उशीर झाला. त्यामुळे त्यांच्यामुळं थांबत बसले. पण चला फायनल झाली माझी कामं. साड्यांचे फॉल वगैरे आणून झाले आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या.
आत्ता हवा सुटली पहा, एवढी हवा सुटली ना आता छान वाटायला लागलं पहा. आणि ते पण इकडं आल्यावर जाणवायला लागलं. चला आता दूध घेऊन येते, हे आले की चहा करावं लागेल. साखर काढायची आता. हे घरी न आल्यामुळं स्वयंपाक देखील शिल्लक राहिला आहे. आता काही संध्याकाळी बनवत नाही, कारण वरण भात वगैरे कोबीची भाजी सगळं तसंच स्वयंपाक शिल्लक आहे. आता ह्यांना चहा बनवून देते आणि रव्याचं थोडंसं ते पण भाजून घेणार आहे असं, म्हणजे तो भरून ठेवते. रवा भाजलेला असला की एकतर आळी जाळी लागत नाही, आणि दुसरी गोष्ट ते इमर्जन्सी पटकन होऊन जातो. तर फायनली एवढं तूप निघालेलं आहे. अर्धा पावशेर तूप निघाले. छान असं स्मेल मस्त येते. चलो तर मी करत आहे व्हिडिओचा एंड. आणि जेवण केलं, चालायला गेले, तिकडून आल्यावर जरा फ्रेश झाले आणि आता झोपणार आहे. तर चला सर्वांना गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि भरपूर काही बोलायचं आहे पण वेळ कमी पडतो आहे. आणि तर चला एखाद्या दिवशी निवांत नक्कीच बोलेल. विषय पण असा नाही आहे, पण जनरल जो बोलण्यासारखा आहे तो तर आहेच आहे की बाबा, की म्हणजे कोणाचंही असेल, प्रत्येकाच्या बाबतीत तोच विषय होतो की पहा, आपण कोणाची प्रगती झालेली कोणाला पाहत नाही, असेही भरपूर लोक असतात. जेलेसी हा प्रकार भरपूर आहे समाजामध्ये. त्यानंतर कोणाचं सुख कोणाला पाहत नाही. जर एखादा दुःखात असेल तर फार मजा वाटते. असं नाही, प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं, फक्त की प्रत्येकाला दुःख सांगण्यापेक्षा त्यावर आपण काहीतरी मार्ग शोधणं हे म्हणजे एक त्यातला एक प्रकार आला, किंवा त्या प्रकारची लोक मानसिकतेची लोक आहेत समाजामध्ये. तर चला, हा एक मनात आलं तर थोडंसं काही गोष्टी म्हणजे ज्यावेळी समाजामध्ये घडतात त्यावेळी असं काही घडत जातं आणि विचार येत राहतात. तर जेलेसी हा प्रकार कधी न संपणार आहे, कारण माणूस हा समाधानी नसतो. जे स्वतःकडं आहे त्याच्यापेक्षा भरपूर काही हवं असतं, प्रत्येकालाच हवं असतं. आणि असं काही नाही आहे दिसतं ते म्हणजे दिसतं तसं नसतं, किंवा चकाकणारं सोनं असतं, सोनं नसतंच. तर हाही एक प्रकार आहे.
तर चला जाऊ द्या, जे काय आहे ते. तर करते व्हिडिओचा एंड आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, कारण माझ्या डोळ्यावर आलेली भरपूर झोप. ओके, गुड नाईट.